मोठमोठात नुकसान। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। भारतानं पीओके मध्ये 9 ठिकाणी 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवरती भारतानं स्ट्राईक केल्याचं पाहायला मिळतंय। पहलगाम हल्ल्याचा बदला जो आहे तो भारतानं घेतल्याचं इथं पाहायला मिळतंय। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवरती पाकिस्तानमध्ये ही स्ट्राईक जी आहे ती भारताकडनं करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच ही स्ट्राईक करण्यात आलेली आहे। त्यानंतर भारत सरकारकडून देखील याची संपूर्ण माहिती जी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत जे आहे ते पाकिस्तानातल्या जम्मू काश्मीरच्या भागात जे 9 दहशतवाद्यांची ठिकाणं होती त्या ठिकाणांना इथं लक्ष करण्यात आलेलं आहे। जवळपास यामध्ये दहशतवादी देखील मारले गेल्याची माहिती जी आहे ती येते। जय हिंद न्याय झाला असं ट्विट जे आहे ते भारत सरकारकडनं करण्यात आलेलं आहे, भारतीय सैन्याकडनं करण्यात आलेलं आहे। सत्यमेव जयते असं देखील राजनाथ सिंह यांनी ट्विट केलेलं आहे। पाकिस्तानवर भारताचं ऑपरेशन सिंदूर पाहायला मिळतंय। महत्त्वाच्या ठिकाणी कुठे कुठे हल्ले झाले ते आपण पाहतो आहोत। कोटली असेल, अहमदापूर, शर्किया, मुझफ्फराबाद, बग, त्यानंतर मुदिरकीमध्ये हल्ले करण्यात आलेले आहेत। या हल्ल्याची दृश्य देखील जी आहेत ती समोर आलेली आहेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके मध्ये 9 हल्ले जे आहेत ते भारताकडनं करण्यात आलेले आहेत। ही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी जी आहे ती म्हणावी लागेल। 9 ठिकाणांवरती हे हल्ले करण्यात आलेले आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते नुकसान झाल्याचं पाकिस्तानच्या ठिकाणचं बोललं जातंय। भारतीय आर्मीकडनं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे जे हे एअर स्ट्राईक करण्यात आलेलं आहे ते ज्या ठिकाणी पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला, ज्याची तिथे प्लॅनिंग करण्यात आली, त्याच 9 ठिकाणांना जो आहे ती लक्ष करण्यात आलेलं आहे भारतीय सैन्याकडून। आणि या टार्गेटवरती जे आहेत ते पाकिस्तानचे दहशतवादी होते। पाकिस्तानच्या आर्मी कॅम्पवरती कुठल्याही प्रकारे ही एअर स्ट्राईक करण्यात आलेली नाही। याची संपूर्ण माहिती जी आहे ती भारत सरकारकडनं देण्यात आलेली आहे। यामध्ये ऑपरेशन सिंदूर असं याला नाव देण्यात आलेलं आहे। भारतामध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता आणि याच्यामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर भारताकडून चेतावणी जी आहे ती पाकिस्तानला देण्यात आलेली होती। विविध पावलं देखील त्यासाठी भारतानं उचललेली होती आणि आता पाकिस्तानवरती भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तानमधल्या पीओके भागामध्ये 9 ठिकाणी ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प होते तिकडे एअर स्ट्राईक जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतंय। आताच्या घडीची आपण थेट बातमी बघतो आहोत। ज्या ठिकाणी हे स्फोट झाले त्यावेळची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तानच्या पीओके भागामध्ये जवळपास 9 ठिकाणी या मिसाईल ज्या आहेत त्या डागण्यात आलेल्या आहेत। यामध्ये एअर स्ट्राईक जी आहे ती करण्यात आलेली आहे। यामधल्या महत्त्वाचं जी गोष्ट आहे त्यामध्ये 9 जी ठिकाणं होती ज्यांना लक्ष करण्यात आले ती दहशतवाद्यांची ठिकाणं होती। यामध्ये लष्कर-ए तोयबा आणि इतर ज्या काही दहशतवादी संघटना आहेत त्यांचे ट्रेनिंग कॅम्प असल्याची देखील माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची आणि आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की भारतीय सैन्याकडून जय हिंद आणि न्याय झाला असं ट्विट जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे। राजनाथ सिंह जे आहेत भारताचे संरक्षण मंत्री यांच्याकडनं देखील या संदर्भात महत्त्वाचं ट्विट करण्यात आलेलं आहे। भारत माता की जय जे आहे असं राजनाथ सिंहांकडनं ट्विट करण्यात आलं। ही थेट दृश्य ज्या वेळेला हल्ला झाला ती ही दृश्य जे आहे ते आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतो आहोत। पाकिस्तानवरती भारतानं स्ट्राईक केलंय ऑपरेशन सिंदूर, म्हणजे बदला जो आहे तो पहलगाम हल्ल्याचा भारतानं घेतलेला आहे आणि जवळपास दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांना आता लक्ष करण्यात आलंय। भारतानं पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केलेला आहे आणि याच्यामध्ये जो पहलगाम हल्ल्यामध्ये ते दुर्दैवी मृत्यू झालेले होते भारतीयांचे त्याचा आता बदला घेतल्याचं बोललं जातंय। जवळपास 9 आतंकवादी जे दहशतवादी कॅम्प होते त्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे। यामध्ये अनेक दहशतवादी जे आहेत ते मृत्युमुखी पडले असू शकतात अशी देखील माहिती आता पाकिस्तानातनं समोर येते। हा पाकिस्तानावरती जो आहे तो स्ट्राईक केलेला आहे भारतानं आपली ताकद जी आहे ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे आणि हे मिलिटरी ऑपरेशन मोठं जे आहे ते रात्री उशिरा जे आहे ते पार पडलेलं आहे। त्या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती भारत सरकारनं PIB कडनं देण्यात आली आहे। ही व्हिज्युअल जे आहेत आपण पाहतो आहोत। ज्या वेळेला भारतानं एअर स्ट्राईक केले त्यावेळीची ही दृश्य आहेत। पाकिस्तानच्या पीओकेच्या जवळपास 9 भागांमध्ये ही एअर स्ट्राईक जी आहे ती करण्यात आलेली आहे। या एअर स्ट्राईक मध्ये जवळपास 9 ठिकाणांना दहशतवाद्यांच्या लक्ष करण्यात आलेलं आहे। यामध्ये अनेक दहशतवादी जे आहेत ते दगावले असतील अशी देखील एक माहिती मिळते। आत्ताची ही जी थेट दृश्य आहेत ती पाकिस्तानातली आहेत, ज्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये ज्या ठिकाणी ही जी
एअर स्ट्राईक करण्यात आलेले आहेत. तिकडची ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणावर तिथं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. लहान मुलांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पाकिस्तानामधनं दिल्या जात आहेत. पाकिस्तानमधल्या मशिदींमधून या घोषणा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. भारताची पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक पाहायला मिळते. भारतानं दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर घोषणा ज्या आहेत त्या पाकिस्तानामध्ये केल्या जात आहेत. भारतीय सैन्याकडून जे आहे ते ट्विट करण्यात आलेलं आहे. जय हिंद, न्याय झाला असं ट्विट जे आहे ते भारतीय सैन्याकडनं करण्यात आलेलं आहे. त्याचसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत माता की जय असं म्हणत जे आहे ते एक घोषवाक्य जे आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी भारताचा जो बदला होता पाकिस्ताननं पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यातून जो काही प्रयत्न केलेला होता भारताला हिजवण्याचा, त्याचा बदला जो आहे तो भारतानं घेतलेला आहे. ही थेट दृश्य आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत. याच्यामध्ये